नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण शब्दांच्या जाती या घटकावर व्याकरणाच्या या घटकावरती माहिती पाहणार आहोत. हा घटक स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचा आहे, कारण की आपण बऱ्याचशा परीक्षांमध्ये पाहतो की शब्दांच्या जाती यावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो. तर शब्दांच्या जाती या आपण व्यवस्थित पाहूयात. शब्दांच्या जाती, महत्त्वाचे मुद्दे, मूलभूत व्याख्या. ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला जर काही अर्थ प्राप्त होत असेल तर त्यास शब्द असे म्हणतात. म्हणजेच ठराविक क्रमाने म्हणजे कसं, जसं की व्याकरण हे ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला जर काही अर्थ प्राप्त झाला तरच त्याला शब्द असे म्हणतात. जर एखादा शब्द आपण असा कोणताही घेतला, त्याला अर्थ प्राप्त झाला नाही तर त्याला शब्द म्हणत नाहीत. जर त्याला अर्थ प्राप्त झाला तरच त्याला शब्द असे म्हणतात. व्याकरणातील मूळ शब्दाला प्रकृती म्हणतात. उदाहरणार्थ पाने. विकृती पद. मूळ शब्दात बदल करून तयार झालेल्या शब्दाच्या नवीन रूपाला विकृती किंवा पद असे म्हणतात. उदाहरणार्थ पाण्यात. वाक्यात वापरताना शब्दाचे जे रूप तयार होते त्यालाच पद म्हणतात. म्हणजेच मूळ शब्द पाणी आहे तर आपल्याला मूळ शब्द वाक्यामध्ये अनेकदा मूळ शब्द वापरता येईल असे नाही. पाणी तर पाण्यातला, पाण्यात असं वेगवेगळे त्याच्यामध्ये बदल करावा लागतो थोडासा. जसं की घर आहे तर घराला, घराचे, घरात असा बदल करावा लागतो. तर मूळ शब्दाला काय म्हणतात? प्रकृती म्हणतात. आणि विकृती म्हणजे त्या मूळ शब्दामध्ये बदल केल्यानंतर जो शब्द तयार होतो त्याला विकृती म्हणतात. वाक्यात वापरताना शब्दाचे जे रूप तयार होते त्यालाच पद म्हणतात. शब्दाचे मुख्य 2 विभाग आहेत. शब्दाच्या एकूण 8 जाती असून त्याचे 2 मुख्य प्रकार पडतात. विकारी म्हणजे सव्यय. ज्या शब्दांच्या रूपात लिंग, वचन किंवा विभक्तीमुळे बदल होतो त्यांना विकारी शब्द म्हणतात. विकार म्हणजे ज्याच्यामध्ये बदल होतो. मुख्य 8 जाती आहेत आणि मुख्य प्रकार पडतात. विकारी म्हणजे सव्यय आणि ज्या शब्दांच्या रूपात लिंग, वचन किंवा विभक्तीमुळे बदल होतो त्यांना विकारी शब्द म्हणतात. नाम, सर्वनाम आणि विशेषण. तर असं पण परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो की शब्दाच्या विकारी जाती किती आहेत. त्याच्यामध्ये एखादी दिली जाते जसं की विशेषण ही विकारी आहे की अविकारी आहे. म्हणजे काही मुलांना विकारी म्हणजे काय, अविकारी म्हणजे काय, सव्यय म्हणजे काय या गोष्टींचा अर्थच नीट कळत नाही. सव्यय म्हणजे त्याच्यामध्ये बदल होतो, म्हणजे नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद हे विकारी आहेत, याच्यामध्ये बदल होतो. अविकारी म्हणजे अव्यय. ज्या शब्दांच्या रूपात लिंग, वचन किंवा विभक्तीमुळे कोणताही बदल होत नाही त्यांना अविकारी शब्द असे म्हणतात. म्हणजे लिंग, वचन किंवा विभक्तीमुळे कोणताही बदल होत नाही त्यांना अविकारी शब्द असे म्हणतात. म्हणजे क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवल प्रयोगी अव्यय हे शब्द असे आहेत की याच्यामध्ये नाम, सर्वनाम, विशेषण याच्यामध्ये जसा बदल होतो तसा याच्यामध्ये क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय आणि उभयान्वयी अव्यय यामध्ये बदल होत नाही. मग ते लिंग असो, वचन असो, एकवचनी असो किंवा अनेकवचनी असो, क्रियाविशेषणामध्ये कोणताही बदल होणार नाही. म्हणूनच हे अविकारी आहेत. शब्दाची जात पुल्लिंग, स्त्रीलिंग, अनेकवचन, विभक्ती, नाम, मुलगा, मुलगी, मुले, मुलांना, सर्वनाम, तो, ती, ते, त्यांना, विशेषण चांगला, चांगली, चांगले, चांगल्यांना, क्रियापद खेळतो, खेळते, खेळतात. व्याकरणातील महत्त्वाचे नियम. मराठी शब्दांच्या रूपात लिंग, वचन, विभक्ती, पुरुष, काळ आणि अर्थ या 6 प्रकारे विकार होतात. नाम आणि विशेषण यांच्यात लिंग, वचन, विभक्ती असे 3 प्रकारे बदल होतात. नाम आणि विशेषण यांच्यात लिंग, नाम म्हणजे समजा तो मुलगा, ती मुलगी, मग समजा सोहम, मुलीचं नाव असेल तर समजा समृद्धी, असं याच्यामध्ये बदल होतात. लिंग, वचन, त्या मुली, ती मुलगी, वचनानुसार बदल होतात. असे बदल 6 प्रकारे बदल होतात. सर्वनामात लिंग, वचन, विभक्ती आणि पुरुष असे 4 प्रकारे बदल होतात. सर्वनामात लिंग, वचन, विभक्ती आणि पुरुष असे 4 प्रकारे बदल होतात. क्रियापदात लिंग, वचन, पुरुष, काळ आणि अर्थ असे 5 प्रकारे बदल होतात. अशा प्रकारे लक्षात ठेवा, लिंग, वचन, विभक्ती आणि पुरुष असे बदल होतात. मग ते क्रियापदामध्ये कसे बदल होतात,
नामामध्ये कसे बदल होतात, सर्वनामामध्ये कसे बदल होतात, विकारी शब्द, सव्यय, अव्यय ह्या गोष्टी लक्षात घ्या. तरच परीक्षेमध्ये जो प्रश्न विचारला जाईल तो तुमच्या लक्षात येईल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.